मंडई, चतुरराव आणि चतुराचा तुम्हाला नमस्कार. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांमध्ये जी काही महत्वाची कामं केली जातात त्याच्यातील एक महत्वाचं काम म्हणजे नाला रुंदीकरण, खोलीकरण. आणि त्याबद्दल आपल्याला माहिती देऊन आपल्या ज्ञानाची रुंदी आणि खोली वाढवणार आहेत आपले कृषी अधिकारी मित्र श्री मोहिते सर. नमस्कार सर. नमस्कार चतुरराव. सर्वात प्रथम आपण नाला रुंदीकरण, खोलीकरण म्हणजे काय हे समजून घेऊया. मित्रांनो, नाला रुंदीकरण, खोलीकरण म्हणजे नाल्यात असलेला गाळ बाहेर काढणे आणि नाला तळाचं खोलीकरण करणे. हा गाळ कसाही काढला तर चालत नाही बरं का. तर हा गाळ काढताना यंत्राच्या साहाय्याने अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने बाहेर काढावा लागतो. नाला रुंदीकरण, खोलीकरण करताना आपल्यासमोर दोन परिस्थिती उद्भवू शकतात. याच्यातील पहिली परिस्थिती, ज्या नाल्यावर माती अथवा सिमेंट बंधारा आहे, आणि दुसरी परिस्थिती, ज्या नाल्यावरती माती अथवा सिमेंट बंधारा नाही. मित्रांनो, सर्वात प्रथम प्राधान्यानं ज्या नाल्यावरती माती अथवा सिमेंट बंधारा आहे अशा नाल्याचं नाला रुंदीकरण, खोलीकरण करावं. याचं कारण असं आहे की अशा नाल्याचं नाला रुंदीकरण, खोलीकरण केल्यामुळे त्या बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता वाढते. आणि ज्या नाल्यावरती अशा पद्धतीचे बंधारे नाहीत अशा नाल्याचं नाला रुंदीकरण, खोलीकरण करताना शेत परिस्थितीचा विचार करावा आणि विशेष काळजी घेऊन आपण याचंही नाला रुंदीकरण, खोलीकरण करू शकतो. सर, पण सर्व नाल्यांवर नाला रुंदीकरण, खोलीकरण होतं का? कारण मी असं ऐकलेलं की काही विशिष्ट परिस्थितीत नाल्यांवर हे काम अजिबात करायचं नसतं. तुम्ही अगदी करेक्ट ऐकलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो की कुठल्या नाल्याचं नाला रुंदीकरण आणि खोलीकरण करू नये. तर मित्रांनो, पाणलोटाचा जो वरचा भाग असतो, जिथं आपल्या उघडीची खोली आणि रुंदी ही अतिशय कमी असते, अशा उघडीवरती आपण लूज बोल्डर्स, आर्दन स्ट्रक्चर म्हणजेच छोटे मातीचे बंधारे टाकतो. अशा नाल्याचं नाला रुंदीकरण, खोलीकरण करू नये. याचं कारण असं आहे की अशा नाल्याचं जर आपण नाला रुंदीकरण, खोलीकरण केलं तर याचे काठ आपण लूज करतो. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर पावसाबरोबर जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर होते. त्याचबरोबर हे नाले एकदम चकाचक केल्यामुळं याच्यातून वाहत येणाऱ्या पाण्याचा वेगही वाढतो. त्यामुळं अशा पाणलोटाच्या वरच्या भागातील उघडींचं नाला रुंदीकरण, खोलीकरण करू नये. दुसरी गोष्ट मित्रांनो, ज्या नाल्यामध्ये वाळू साठा मोठ्या प्रमाणावर आहे अशा नाल्याचं नाला रुंदीकरण, खोलीकरण बिलकुल करू नये. याचं कारण असं आहे की आपल्याला माहीत असेल, वाळू हे पाणी साठवण्याचं सर्वात मोठं गोडाऊन आहे. जर आपण अशा नाल्याचं नाला रुंदीकरण, खोलीकरण केलं आणि याच्यातील सगळी वाळू उचलून जर आपण बाहेर टाकली तर नाला तळातील खडक उघडा होतो. त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचं प्रमाण अत्यल्प होतं. आणि सर्वात महत्त्वाचा तोटा म्हणजे या नाल्यामध्ये साठलेलं पाणी हे बाष्पीभवन होऊन 50 ते 60% पाणी वाया जातं. ह्याचा फायदा ना आपल्याला होतो ना कुणाला होतो. म्हणून अशा नाल्याचं नाला रुंदीकरण, खोलीकरण टाळावं. सर, आमच्या गावात एक खूप जुनी नदी आहे, तिच्या सुद्धा रुंदीकरण, खोलीकरण बद्दल सध्या चर्चा सुरू आहे. पण माझ्या मनात सारखा हा प्रश्न निर्माण होतोय, नदीचं खोलीकरण, रुंदीकरण करणं बरोबर आहे का? चतुरराव, खूप महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. मित्रांनो, लक्षात ठेवा, नदी ही एक अतिशय संवेदनशील परिसंस्था आहे. अशा नदीचं खोलीकरण, रुंदीकरण करताना शासनही तज्ज्ञांच्या मदतीनं काम करतं. त्यामुळे आपल्या परिसरातील नदीचं रुंदीकरण, खोलीकरण करताना शासनाची पूर्व परवानगी घेऊन तज्ज्ञांच्या मदतीनेच पुढील काम सुरू करावं. थँक्यू सर. आजच आमच्या सरपंचांच्या कानावर ही गोष्ट घालतो. सर, आता मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे दोन परिस्थितींपैकी पहिली परिस्थिती म्हणजे नाल्यावर जर बंधारा असेल तर नाला रुंदीकरण, खोलीकरण कसं करावं हे आम्हाला सांगा. याच्यात पहिला मुद्दा, ज्या नाल्यावर बंधारा आहे त्या बंधाऱ्याच्या पायापासून वरच्या बाजूला जात 5 मीटर अंतरापासून नाल्याचं रुंदीकरण, खोलीकरण सुरू करावं. हे 5 मीटर अंतर सोडतो आपण, यालाच बर्म असं म्हणतात. हा बर्म का सोडायचा? तर मित्रांनो, ह्या बंधाऱ्याच्या पायाजवळची 5 मीटरमधली माती ही कॉम्पॅक्ट असते आणि घट्ट होऊन तिथं बसलेली असते. ती जर आपण डिस्टर्ब केली किंवा लूज केली तर त्यामुळे त्या बंधाऱ्याची गळती सुरू होऊ शकते. त्यामुळं फायदा होण्यापेक्षा तोटा होऊ शकतो. म्हणून 5 मीटरचं अंतर सोडूनच नाला रुंदीकरण, खोलीकरणाचं काम सुरू करावं. मुद्दा नंबर 2, नाल्याला जर वेडी वाकडी वळणे असतील तर अशा नाल्याचं नाला रुंदीकरण, खोलीकरण करताना नाला सरळ करण्याचा किंवा नाल्याचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न करू नका. नाला जसा वेडा वाकडा आहे तसंच त्याचं नाला रुंदीकरण, खोलीकरण करावं. जर नाल्याचा प्रवाह बदलण्याचा प्रयत्न केल्यास
नाल्याचे काठ फुटून शेतात पाणी जाऊन आसपासच्या शेतीला धोका पोहोचू शकतो. यानंतर मुद्दा नंबर 3, या नाल्याचं नाला रुंदीकरण खोलीकरण किती लांबीपर्यंत करावं? तर या नाल्यामध्ये असणारा माती बंधारा किंवा सिमेंट बंधारा याचं बॅकवॉटर किंवा पाणी पसारा ज्या बिंदूपर्यंत जातो त्या बिंदूपर्यंत या नाल्याचं नाला रुंदीकरण खोलीकरण करावं. सर, हे काम किती खोलीपर्यंत केलं पाहिजे? किती खोल केलं तर चालतं का? बिलकुल नाही. नाला तळाचं खोलीकरण करताना जास्तीत जास्त 3 मीटर खोलीपर्यंत खोलीकरण करावं. कारण 3 मीटरपेक्षा जर जास्त खोलीकरण केलं तर भूगर्भांतर्गत असणारी आपली जलाशय ही एक्सपोज होऊ शकतात आणि ती एक्सपोज झाल्यामुळं त्याच्यातील पाणी बाष्पीभवन होऊन उडून जाऊ शकतं किंवा ह्या जलाशयामध्ये आपलं माती मिश्रित पाणी जाऊन ही जलाशय दूषित होऊ शकतात, किंबहुना तीही बंदही होऊ शकतात. त्यामुळे नालाचं खोलीकरण हे 3 मीटर खोलीपर्यंतच करावं. मुद्दा नंबर 5, नाल्याचं खोलीकरण करताना आसपास असणाऱ्या विहिरीच्या खोलीचा विचार केला पाहिजे. जर आपण विहिरीच्या खोलीपेक्षा नाल्याचं खोलीकरण जास्त केलं तर अशा वेळी विहिरीतलं पाणी नाल्यात येऊ शकतं आणि आपला तोटा होऊ शकतो. त्यामुळे अशा नाल्याचं खोलीकरण करताना विहिरीच्या खोलीचा विचार करूनच नाल्याचं खोलीकरण करावं. सर, एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात खणताना 3 मीटर खोल जावं, परंतु 3 मीटर खोल जाण्यापूर्वी तिथं खडक लागलं तर खडक फोडून खाली जायचं का? बिलकुल नाही. नाला खोलीकरण करताना 3 मीटर खोलीपर्यंत जाण्यापूर्वीच जर कठीण खडक लागला तर खोदाई तिथंच थांबवावी. खडक फोडून खाली जाण्याचा प्रयत्न करू नये. मुद्दा नंबर 7, नाला रुंदीकरण खोलीकरण करताना नाल्याच्या काठावर असणारी झाडे किंवा झुडपे जास्तीत जास्त कशी वाचतील याची कटाक्षानं काळजी घ्यावी. कारण ही झाडं झुडपं जर वाचली तर आपल्या काठाला भक्कमपणा आणि मजबूती मिळते आणि जमिनीची धूप कमी होते. मुद्दा नंबर 8, खोलीकरण करताना आपण बऱ्याच ठिकाणी बघतो सरळ स्ट्रेट खाली खोलीकरण करतात. ही मित्रांनो चुकीची पद्धत आहे. खोलीकरण करताना नाल्याच्या काठांना किमान 1.5 उतार देऊन नंतर खाली खोलीकरण करावं. नाल्याच्या काठाचं रुंदीकरण करणं टाळावं. मुद्दा नंबर 9, त्या नाल्यामध्ये निघालेली माती ही जर सुपीक असेल तर आसपासचे शेतकरी उत्साहानं ती उचलून घेऊन जाऊन आपल्या शेतात टाकतात. परंतु सदरची माती ही जर मुरुम मिश्रित अथवा मुरमाड असेल तर ती शेतकरी नेण्यास तयार नसतात. अशा वेळी काय करायचं? तर मित्रांनो, अशा वेळी आपल्या नाल्याचे जे काठ आहेत त्या काठावर 1.5 मीटर अंतर, म्हणजेच त्याला आपण बर्म म्हणतो, हा 1.5 मीटर बर्म सोडून हा निघालेला मुरमाड माती किंवा मुरुम हा काठावर तालीच्या रूपात टाकायचा आहे. निघणारी माती ही कुठे टाकायची, याची विल्हेवाट कशी लावायची याचं जर नियोजन तुमच्याकडे असेल तरच तुम्ही काम सुरू करा. म्हणजे काय करायचं? नियोजन करायचं म्हणजे नाल्याच्या दोन्ही काठावर असणाऱ्या शेतकऱ्यांची संमती घ्या की ही माती त्यांच्या शेतात 1.5 मीटर अंतर ठेवून टाकण्यास त्यांची कुठलीही हरकत नाही. नक्कीच सर, हे सगळे मुद्दे अगदी नीट लक्षात आले. पण चतुराताई, मोहिते सरांनी जो शेवटचा मुद्दा सांगितला ना, तालीचा, त्या तालीबद्दल मला एक अधिकची गोष्ट माहिती आहे. ती मी तुम्हाला सांगतो. या तालीवर आपण झाडं किंवा गवत लावू शकतो, जेणेकरून नैसर्गिक जल आणि मृदसंधारणाला हातभार लागेल. अरे वा सर, ही संपूर्ण प्रक्रिया मशीनच्या सहाय्याने होते असं तुम्ही म्हणालात, पण कोणती मशीन वापरायची हे नाही सांगितलं. सांगतो. मित्रांनो, ज्या नाल्यावरती सिमेंट अथवा माती बंधारा असतो अशा नाल्याची खोली कमीत कमी 3 मीटर आणि जास्तीत जास्त 5 मीटर असते. अशा नाल्याचं ज्यावेळी आपण नाला रुंदीकरण खोलीकरण करतो आणि हे जर आपण JCBच्या सहाय्याने करायला लागलो तर या JCBच्या बूमची म्हणजेच त्याच्या हाताची लांबी ही 8 ते 10 फूट असते. अशा वेळी या JCBच्या सहाय्याने नाल्यातील गाळ उचलून काठावर टाकता येत नाही. यासाठी भरपूर वेळ लागतो आणि कामही क्वालिटीचं होत नाही. त्या दृष्टिकोनातून आपण जर 210 पॉवरचं पोकलाईन मशीन वापरलं तर या मशीनच्या हाताची म्हणजेच त्याच्या बूमची लांबी ही 18 ते 20 फूट असते. त्यामुळं हे मशीन नाल्याच्या तळातील गाळ हा अतिशय सहजतेनं उचलून नाल्याच्या काठावर टाकतं. काम कमी वेळात होतं आणि अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं होतं. त्यामुळे शक्यतो 210 पॉवरचं पोकलॅन आपण वापरल्यास काम अतिशय उत्तम दर्जाचं होतं. थँक्यू सर. आता ज्या नाल्यावर सिमेंट अथवा माती बंधारा नाहीये अशा नाल्याचं रुंदीकरण खोलीकरण कसं करावं याबाबतीत थोडी माहिती द्याल? ज्या नाल्यावरती माती अथवा सिमेंट बंधारा नाही अशा नाल्याचं नाला रुंदीकरण खोलीकरण करताना महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे की नाला नुसता साफ झाल्यामुळे पाणी वेगाने वाहून जाऊ नये याची काळजी घ्यावी. त्यासाठी नाल्याच्या तळामध्ये खोलीकरण करताना थोडं अंतर सोडून नाल्याचं खोलीकरण करावं. त्यामुळे आपोआप नाला तळामध्ये असे बॉक्सेस तयार होतील.
यालाच आपण डोह सुद्धा म्हणतो. या बॉक्सेसमुळे काय फायदा होतो, तर वेगाने वाहत येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो आणि पाणी मोठ्या प्रमाणावर जमिनीत मुरतं. मित्रांनो, 2 बॉक्सेसमधील नाला तळातील अंतर किती असावं, बॉक्सेसच्या बाजूंचा उतार किती असावा, त्या बॉक्सेसची लांबी रुंदी किती असावी ही स्थानिक परिस्थितीनुसार ठरवावी. स्थानिक परिस्थितीनुसार त्याच्या लांब्या रुंद्या बदलू शकतात. शिवाय हे बॉक्सेस खणणं हे भूजलशास्त्राच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील काम असतं. त्यामुळे हे काम तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावं. मित्रांनो, 2 बॉक्सेसमधील नाला तळात जे अंतर असतं त्याला आपण रॅम्प म्हणतो. हा रॅम्पचा वरचा भाग हा समपात्रित आहे का नाही याची खात्री करा. ही खात्री हायड्रोमार्करच्या साहाय्याने करावी. जर हा रॅम्प समपात्रित नसेल तर त्याला समपात्रित करून घ्या. जर हा समपात्रित ठेवला तर याचा फायदा काय होतो, तर यामुळे ज्यावेळी पहिला बॉक्स भरतो त्यावेळी पहिला बॉक्स भरल्यानंतर ते पाणी दुसऱ्या बॉक्समध्ये जाताना या रॅम्पवरून समप्रमाणात जातं. जर हा रॅम्प समपात्रित नसेल तर ज्या बाजूला हा रॅम्प खाली गेलेला आहे त्या बाजूने हा रॅम्पचं स्कोरिंग होतं आणि तो पूर्ण खचू शकतो आणि आपली ही बॉक्स सिस्टीम फेल जाऊ शकते. त्या दृष्टिकोनातून 2 बॉक्सेसमधील रॅम्प हा समपात्रितच ठेवावा. वा सर, उत्तम माहिती दिलीत. चतुराताई, इथे मला तुमच्याबरोबर 2 महत्त्वाचे मुद्दे जे मला माहीत आहेत ते शेअर करायचे आहेत. सांगा की चतुरराव. मुद्दा क्रमांक 1, शक्य असल्यास या रॅम्पच्या दोन्ही बाजूला व वरच्या बाजूला दगडांचं पिचिंग करावं. त्यामुळे पाण्याच्या वेगामुळे हे रॅम्प खचणार नाहीत. मुद्दा क्रमांक 2, ज्या नाल्यावर आज एकही बंधारा अस्तित्वात नाही असं गरजेचं नाही की तिथे भविष्यात बंधारा होऊ शकणार नाही. त्यामुळे अशा नाल्याचं रुंदीकरण खोलीकरण करताना प्रथम त्या नाल्याचं ढोबळ सर्वेक्षण तज्ज्ञांकडून करून घ्यावं. ज्या जागांवर माती नाला बांध किंवा सिमेंट बंधारा होऊ शकेल अशा जागांचं मार्किंग करावं. रुंदीकरण खोलीकरण करताना या मार्किंग केलेल्या जागांच्या दोन्ही बाजूला 10-10 मीटर अंतर सोडून द्यावं आणि मग रुंदीकरण खोलीकरण करावं. म्हणजे काय, तिथे भविष्यात बंधारे बांधता येऊ शकतील. वा चतुरराव, फार महत्वाची माहिती सांगितलीत. थँक्यू. चतुराताई, मोहिते सरांनी दिलेल्या माहितीवरून एक गोष्ट तर लक्षात आली की जर नाला रुंदीकरण खोलीकरण चुकीच्या पद्धतीनं केलं तर त्यापासून आपल्याला तोटा मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. त्यामुळे आपण खर्च केलेला पैसा आणि वेळ पूर्णपणे वाया जाईल. याविरुद्ध आता तुम्ही जे सर्व मुद्दे सांगितलेत त्यांचा नीट अभ्यास करून जर काळजीपूर्वकरित्या नाला रुंदीकरण खोलीकरणाचं काम केलं तर त्याचा आपल्याला मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो आणि आपलं गाव पाणीदार होऊ शकतं.